नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी गणेश मनकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वे भरतीमधून एक जाहिरात आली होती, त्याचं नाव होतं मिनिस्टेरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीजचं। आता याची फॉर्म भरण्याची अंतिम डेट जवळ आलेली। तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे की तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। आता याच्यात कोण पात्र ठरू शकतो, तुम्ही कोणत्या पदांसाठी अप्लाय करू शकतात आणि आपल्या आरआरबी मुंबईमध्ये किती जागा आहेत या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, रेल्वेकडून ही जी मिनिस्टरियल आणि आयसोलेटेड म्हणजे काय असतं मित्रांनो, ज्या गोष्टी रेल्वेच्या ग्रुप डी, एनटीपीसी किंवा बाकीच्या परीक्षांमध्ये येत नाही त्याची शेवटची कॅटेगरी मिनिस्टरियल आणि आयसोलेटेड। म्हणजे जे आयसोलेटेड म्हणजे काय, कोणाशी संपर्क नाही त्याचा, ते वेगळं राहतं व त्यांचं। तर त्या सगळ्यांसाठी जाहिरात जी आहे तर ते आलेले, लक्षात घ्या ही जाहिरात मागच्याच वेळी म्हणजे 20 डिसेंबरला जी आहे तर ती आलेली होती। 30 डिसेंबर पासून फॉर्म भरणं सुरू झालेले आणि 29 जानेवारी म्हणजे नुकतीच डेट जवळ आलेली। एक्सटेंड पण होऊ शकते, पण आपण रिस्क न घेता तुम्हाला एक कळावं, कारण की काय होत जातं की हे मराठी मुलांना थोडं टळून जाते ही जाहिरात, म्हणून 29 जानेवारी ही अंतिम डेट आहे, म्हणून तुम्ही फॉर्म भरून टाकला पाहिजे मित्रांनो आतापर्यंत। आणि तुम्ही देखील एनटीपीसी आणि ग्रुप डी याची तयारी करत असाल ना मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे आणि ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आता मराठीमध्ये पेपर होतात म्हणून मराठी मीडियम मध्ये असणार आहे। सध्या याच्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी खुश खबर अशी आहे की सध्या आपल्याकडे 25% ऑफ चालू आहे 28 जानेवारी 2026 पर्यंत। म्हणून तुम्ही जर हा कोर्स घ्यायचा असेल तर हे सगळ्यात राईट टाइम आहे मित्रांनो। डायरेक्टली तुम्हाला 25% ऑफ जो आहे तर तो इथे मिळणार आहे आणि हा कोर्स तुम्ही अवेलेबल करू शकता इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून। बघा, कोणत्या कोणत्या पदांसाठी इथं जाहिरात आलेली, मी त्या पदांचं नाव घेतो। सगळ्यात आधी टोटल वॅकन्सी आलेली 312 वॅकन्सी आलेली। पहिलं नाव आहे चीफ लॉ असिस्टंट, दुसरा आहे पब्लिक प्रोसिक्युटर, तिसरा आहे ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर, सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग, लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट, सायंटिफिक सुपरवायझर अँड इर्गोनॉमिक्स अँड ट्रेनिंग। तर अशा या 8 पदांसाठी जाहिरात आलेली आणि या सगळ्यांमध्ये जवळपास लेवल 7 म्हणजे 44,900 यापासून पेमेंट जे आहे तर ते सुरू होतं। त्याच्यानंतर वयाची अट वेगवेगळी आहे, काहींना 18 ते 40 आहे, 18 ते 32 आहे, 18 ते 33 आहे, 18 ते 30 पण आहे, जसं लॅब असिस्टंट याला आहे। ओके, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी याच्या किती आहे, 202 जागा पाहायला मिळतात। 35,400 एवढं पेमेंट देखील पाहायला मिळतं। लेवल 6 ची सॅलरी इथं पाहायला मिळते आणि 18 ते 33 एवढी वयोमर्यादा इथं पाहायला मिळते। तर या सगळा लेखाजोखा आहे, एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकतात। सगळ्यांचे एज लिमिट इथं जे आहेत तर ते इथं दिलेले आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर फीस तुम्हाला 500 रुपये 250 रुपये जी सगळ्या रेल्वेसाठी असते तीच लागते, बाकी काही एक्स्ट्रा लागत नाही। आता कोणत्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात तर इथं पात्रता दिली बघा, नावामध्ये लॉ आहे म्हणजे काय, तुमचं एलएलबी वगैरे पाहिजे। ओके, ज्यांचं एलएलबी वगैरे झालं असेल इथं सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत। ओके, तुम्ही वाचू शकता। पुन्हा पब्लिक प्रोसिक्युटर हा पण लॉचाच कार्यकर्ता असतो, म्हणून इथे देखील तुमचं लॉ जे आहे तर ते पाहिजे। पुन्हा ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी याच्यात सगळ्यात जास्त जागा आहेत। बघा, त्यांनी काय म्हटलंय, मास्टर डिग्री हिंदीमध्ये तुमची मास्टर किंवा इंग्लिश डिग्री झाली पाहिजे। ओके, और इंग्लिश और हिंदी म्हणजे तुमची हिंदी टू इंग्लिश और इंग्लिश टू हिंदी यांची काय मास्टर डिग्री पाहिजे। ठीक आहे, चला, हे दोघांपैकी एक तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे किंवा बाकी या पुढे काही सांगितलेले आहेत, पण मेन म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला हे पाहिजे। सोबत काय सांगितलेले, तुमचा डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स झाला पाहिजे ट्रान्सलेशन हिंदी टू इंग्लिश और इंग्लिश टू हिंदी मध्ये तुमचा ट्रान्सलेशनचा डिप्लोमा इथं झाला पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। सिनियर पब्लिसिटी ऑफिसर याच्यासाठी काय पाहिजे, पब्लिक रिलेशन, ऍडव्हर्टाइजमेंट, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन हे झालं पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा डिझायरेबल आहे, मॅन्डेटरी नाही आहे, असेल तर चांगला, नसेल तरी फॉर्म भरू शकतात, काय प्रॉब्लेम नाही। स्टाफ अँड वेलफेअर याच्यामध्ये काय, तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे, कशामध्ये मित्रांनो, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे म्हणजे पदवी झाली पाहिजे कुठल्याही शाखेची, सोबत तुमचा डिप्लोमा पाहिजे कशामध्ये, लेबर अँड सोशल वेलफेअर, लेबर लॉज मध्ये डिप्लोमा, एलएलबी विथ पेपर्स इन लेबर लॉ, त्याच्यानंतर पीजी डिप्लोमा इन पर्सनल ट्रेनिंग। तर असे वेगवेगळ्या कोर्सेस तुमचे झाले पाहिजे, तर तुम्ही ह्या स्टाफ आणि वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकतात। सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग त्याच्यामध्ये 2nd क्लास मास्टर डिग्री इन सायकोलॉजी इथं जे आहे तर ते इथं केलेले मित्रांनो। 1 year एक्सपिरियन्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड सायकोलॉजिकल टेस्ट। पुढे लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट 12वी झालेले पाहिजे, इक्विव्हॅलंट टू द सायन्स अँड केमिस्ट्री हा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा इथं पाहिजे, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता। सायंटिफिक सुपरवायझर और इर्गोनॉमिक अँड ट्रेनिंग यांची पोस्ट आहे, 2nd क्लास मास्टर डिग्री इन सायकोलॉजी और फिजिओलॉजी याच्यामध्ये तुमची डिग्री जी आहे 2nd क्लास डिग्री जी आहे तर ती इथं झालेली पाहिजे।
या सगळ्या जागा आरआरबी मुंबईला फक्त 37 जागा आहेत मित्रांनो. ओके, सॉरी, टोटल 70 जागा आहेत आरआरबी मुंबईला. सगळ्यात जास्त जागा पाहायला मिळतात. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथं ज्या जागा ज्या आहेत तर त्या एकदा बघू शकतात की कुठं कोणत्या जागा इथं दिलेल्या आहेत. जागा कमी आहेत मित्रांनो, म्हणून व्यवस्थित जर तुमचा अभ्यास असेल, तुमची हे असेल, तयारी असेल, तर तुम्ही इथं फॉर्म जे आहे तो व्यवस्थित भरू शकतात मित्रांनो. आणि ग्रुप डी ची पण जाहिरात जी आहे तर ती आता लगेच 30ला वगैरे आपली ऍडव्हर्टाइजमेंट येणार, त्यांनी सांगितलं आहे. तर याच्यामध्ये आता जर तुम्ही ग्रुप डी साठी तयारी करत असाल तर ग्रुप डी साठी पण सेपरेट बॅच आहे मित्रांनो. एनटीपीसी पण सेपरेट बॅच आहे. पण मी म्हणेल सध्या जर ऑफर चालू आहे 25% तर तुम्ही कॉम्बोज बॅच घेऊन टाका मित्रांनो, ज्याच्यामध्ये एनटीपीसी आणि ग्रुप डी दोघांची तुमची एक चांगली तयारी जी आहे तर ती होऊन जाईल. आणि हे जे चॅनल जे आहे तर ते आपण खास करून एसएससीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वेच्या परीक्षा, यांच्यामध्ये मराठी मुलांचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण कमी आहे, कारण की माहितीच नाही आहे की जाहिरात कधी येते, जाहिरात कधी निघून जाते. तर याच्यासाठी तुमच्याजवळ हा बेस्ट टाइम आहे मित्रांनो. याच्यासाठीच आपण हे चॅनल बनवलेले, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा, कारण की या चॅनलवर रेल्वे भरती संदर्भात सर्व अपडेट्स आपण इथे देत असतो. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.